नाशिकमध्ये युती असूनही ठाकरे बंधूंच्या सभा वेगळ्या दिवशी होणार. हुतात्मा कान्हेरे मैदान वेगवेगळ्या तारखांना बुक. ठाकरेंना एका मंचावर पाहण्याचं नाशिककरांचं स्वप्न अपूर्ण. नवाब मलिक राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक. एनसीपीच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. भाजपचा विरोध डावलून मलिकांना संधी. धनंजय मुंडेही स्टार प्रचारकांच्या यादीत. ठाकरेंच्या प्रचाराची जबाबदारी आदित्य आणि अमित ठाकरेंकडे. येत्या 2 दिवसात बैठकीचं आयोजन. 2 दिवसांमध्ये पूर्ण नियोजन करण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न. आदित्य ठाकरे आजपासून 2 दिवस छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक दौऱ्यावर. मनपा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार. संभाजीनगरमध्ये मशाल रॅली तर नाशिकमध्ये तपोवनला भेट देणार. प्रशांत जगतापांबाबत काँग्रेस अनुकूल. येत्या 2 दिवसात पक्षप्रवेशाचा निर्णय. सूत्रांची माहिती. नाराजीमुळे जगतापांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा. नाशिकमध्ये सर्वाधिक चर्चा मनसेच्या दिनकर पाटलांची. दुसऱ्याच दिवशी मनसेला सोडचिठ्ठी देत दिनकर पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश. एका दिवसात दिनकर पाटलांनी टोपी फिरवल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का. लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. अमित देशमुखांचे विश्वासू माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. शिवसेनेच्या अब्दुल सत्तार आणि भाजपच्या कैलास गोरंट्याल यांची भेट. जालना महापालिका निवडणुकीमध्ये युतीसाठी साकडं. सोलापुरात एमआयएमच्या माजी नगरसेवकावर गुन्हा. माजी नगरसेवक अजहर हुंडेकरीसह 10 जणांवर गुन्हा. आचारसंहितेमध्ये वेळेची मर्यादा पाळली नाही. मनाई आदेशाचं उल्लंघन झाल्यानं कारवाई. वर्ध्यातील आर्वीमध्ये भाजप आमदार दादाराव केचेंना महिलांनी घेरलं. नगर परिषदेमध्ये पराभूत झालेल्या महिलांनी केचेंना भर चौकामध्ये घेरलं. महिलांनी शिवीगाळ केल्याचा केचेंचा आरोप. बीडच्या माजलगावमध्ये उसाच्या शेताला आग. शॉर्ट सर्किटमुळे उसाच्या शेताला आग लागल्याची माहिती. लोणगाव शिवारातील घटना. पीक वाचवण्यासाठी शेतकरी कुटुंबाची धडपड. मात्र 1 एकर ऊस जळून खाक. अकोल्यात नात्याला काळीमा फासणारी घटना. पोटच्या मुलीवर बाप, काका आणि शेजाऱ्याकडून अत्याचार. बाप आणि शेजाऱ्याला अटक. फरार काकाचा शोध सुरू. आजपासून लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या तिकीट दरात वाढ. मात्र मुंबई लोकल प्रवाशांच्या भाड्यावर कोणताही परिणाम नाही. नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 1 वाजेपर्यंत मद्यविक्रीची दुकानं खुली राहणार. बार क्लबमध्ये पहाटे 5 वाजेपर्यंत मद्यसेवनास परवानगी. पुण्यात बनावट स्कॉच आणि विदेशी मद्य जप्त. उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. मुंढवा आणि तळेगाव दाभाडे भागात छापे. 10 लाखांचं बनावट मद्य जप्त.